नंदुरबार के संत दगा महाराज आईटीआई में छात्रों की समस्याओं को लेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने ठिया आंदोलन किया है। परीक्षा केंद्र बाहर होने से छात्रों को परेशानी हो रही है। पानी, स्वच्छता, प्रैक्टिकल सामग्री, छात्रावास और ई लाइब्रेरी की समस्याएं भी लंबे समय से बनी हुई है। एबीवीपी ने चेतावनी दी है कि जब तक मांगे पूरी नहीं होती तब तक आंदोलन जारी रहेगा। नमस्कार। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शाखेच्या वतीने नंदुरबार आयटीआय महाविद्यालयामध्ये हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन होत आहे। याचं कारण असं की मागील 6 महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले। त्याचा काही विषय आहे, जसं की जे काही नंदुरबार हे जिल्हा स्थान असून त्या ठिकाणी आयटीआयचं परीक्षा सेंटर नाहीये, ते कुठे तालुक्याच्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचण्याला खूप अडचण येतात। दुसरा विषय असा की महाडीबीटीचा विषय आहे, त्याच प्रकारे हॉस्टेलचा विषय आहे। तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये, साफसफाई नाहीये, दरवाजे नाहीये, पंखा नाहीये, त्यांना बेड नाहीये, असे काही विद्यार्थी अशी का प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात। त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने 2 कोटीचा फंड ई लायब्ररीसाठी दिला होता, परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या 2 कोटीचं काय केलं आणि या लायब्ररीचं कुठे गेली हे आजही विद्यार्थ्यांना सांगत नाहीये आणि विद्यार्थ्यांशी खोटं बोलताय की 2 कोटी हा लायब्ररीसाठी आलेला नाहीये। या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि आयटीआय महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी चालू राहील। ब्युरो रिपोर्ट, लोकवाणी न्यूज, नंदुरबार।